साहेब आहेत, अभिष्टेती त्यांचे आहे. सगळ्या माणसांच्या घरात एक एक जुना मोबाईल आहे. घरी गेल्यावर तो घ्यायचा. आज घरी तो उद्या नीट करायचा. काय बॅटरी गेली असेल, पुढे पिन गेली असेल, नीट करायचा. आणि जी मुलं गरीबाची ऑनलाईनच्या तासाला मोबाईल पासून दुरावली त्यांना तो मोबाईल द्यायचा वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा. कसा आहे तो मोबाईल तुमच्याकडं? पडू नये. रिपेअर करायला काही इतका खर्च नाही. पण एका गरीबाच्या मुलाने जर एक ऑनलाईन क्लास केला तर त्याच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. देव चोळीत बसल्यानं देव भेटत नाही. दीड स्पात पोथ्या वाचून काय करायचं? मरतो कुणीकडे गंज लावी तो खाजवी तिकडे काय करायचं? काय करशील तू? कुणीकडे टिपका कुणीकडे लय देव सोडल्यानं देव भेटत नाही. देव चोळीत भेटल्यानं देव भेटत नाही. देव बायकापर सोडून बोंबल्यानं हिंडण्याने भेटत नाही. देव गरीबाच्या गालावरचा हसू उत्पन्न केल्याने भेटतो. नाही तर नुसता भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूधच खातो, बायकोच करीत नाही, व्हॉट्सअप वापरतो. काला भजन असं नाही झालं. यांना देव नाही भेटणार. झाड लावा. दुसरा संकल्प मोबाईल दान करा. आणि तिसरा संकल्प 66वा वाढदिवस आहे. तिसरा संकल्प पटलं दहा म्हणा. तुम्ही मी सगळे शेतकरी आहे. मान्य मान्य. तुम्ही आजारी का? बोला. आपण सगळे शेतकरी. शेती ही निसर्गा आदरी आणि शेतीशिवाय पर्याय नाही. आता कोणी किती कमावलं तर शेवटी तिथंच येणार. काही नाही. जमिनी इकल्या गेले पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन झालं आले येड्या बाबळी झोपायला. जमीन नाही. गाडी कुठं लावतो येड्या बाबळी. अरे बाबा शेतकरी हा कालही राजा होता ना आजही राजाच आहे. शेतकऱ्याने नाही लॉकडाऊनचा फरक पडत. त्याच्या घरात का वाईट तांदूळ आहेच. तो राजा आहे. त्याला काही फरक नाही. 8 दिवस बाजार नाही भरला त्याची बायको शेतात गेली 2 वांगे 3 मिरच्या घेऊन आली गेला दिवस. बरं शेतकऱ्याच्या घरात खायला तोटा नाही. गाय दूध काय? गाय आटली म्हैस, म्हैस आटली दूध, दोन्ही आटली शेळी. राजा आहे तो. सगळ्यात हातकुणाचे झाले कोरोना. सगळ्यांची जिरली. आमची तर इतकी जिरली. मोबाईल चालू ठेवून रिंग वाजणं रे. पुरी जिरली. आमच्या बायका पूर्वी आम्हाला विचारायच्या आज कधी येणार आहे. आता विचारायचे आज जाणार आहे का. पण माना नाही तर नका मानू. मारा माना माना नाही तर नका मानू. पण एक ईश्वरी शक्ती जगात आहे. काय मध्ये तुमची. आणि ती गोष्ट तुम्हाला पैसा आला तरी मानावं लागेल आणि काही झालं तरी मानावं. एक ईश्वरी शक्ती अशी आहे. इन इंग्लिश इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल. इट इज कॉल्ड गॉड. आता काही माणसांचं काय म्हणणं आहे. खावा प्यावा माझा करावा. काय खातो? खातो काय? खातो काय? काहींच्या घरात प्रत्येक कपाटावर सेपरेट गोळ्यांचा डबा आहे. प्रत्येकाला गोळ्या आहे. झोपायच्या गोळ्या, उठायच्या गोळ्या, उठल्यावर डोळे उघडायच्या गोळ्या, पुन्हा डोळे झाकायच्या गोळ्या, पुन्हा उठून उभं राहायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपायला.
काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय आणि काही औषध पिऊन मेले नाही. नळी घालून आणली तरी इकडून नळी घातली इकडं काढली ठणठण. आणि काही माणसं मरानच, अख्खं गाव वाटपात, गडी पडेलच. खात नाही पेत नाही, नुसता उताना पडेल खात, नुसता पाहतो माणसाला. किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानं जेवतात. तू लय श्रीमंत आहे तर दुसरी कोण खाय ना. अरे ह्या जगात श्रीमंत कोण? ज्याच्या गळ्यात माळ, मुखात नाम आणि गरिबाचा आशीर्वाद घेणारा वाढदिवसावाला खरा श्रीमंत. ज्याने नियोजन केले. तुम्ही नोटांना काय करतो? कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, डोळे वाचून न्याला. चोर परत गेले, त्याला वाटतं जागायचं. काय करतो? काय करतो काय त्या नोटा? 2 दारुडे डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. हा, मी जर राजीनामाच द्यायला नाही. काय करतो? काय करतं काय? 2-3 जण गटरामुशाला दारू पिली, फुल टाईट झाली आणि एका लगवी लागली. त्यानं चैन खोललेलं दिलं, बसला खाली. त्याला उठायची असा वाका. बाकी म्हणजे मेला. बाकी म्हणले बोकड्या झोंबला का काय करायला. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणले काहीच नाही झालं त्याला. घाई त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. असे एकत्र करा आणि मग रामकथा ठेवा. काय आता घरी गेल्यावर एकटे हसाल तुम्ही. आणि हे मुद्दे काळाची. अजून आपल्याला तिसरा संकल्प करायचा. हे दोन्ही तुम्हाला पटले का? झाड लावलंच पाहिजे, मोबाईल दान. आता तिसरा मुद्दा करायचा आहे. आपण शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना नाही घाबरायचं नाही. राजाचे तो आजही राजा. त्याच्या घरात समाला, त्याची बायको बाहेरून आल्या ते जेवतात काय खाता. मोठ्यांच्या बायका विचारत नाही. पप्या पप्या त्याला विचार खाते का? बाहेरून खाऊन आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे. किती हाना घम नाही बसला. उदाऱ्याची बायको सेवा करायला नंबर 1. बायका यांच्या मार खाती नाही कधी. भजन्यांच्या पखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती, आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघाला आधी चालेल. तो जाऊ दे नेवर किंवा कीर्तन गरज आहे. आणि पाया पडून सांगतो अभिषेकाला तिसरा संकल्प करायचा आहे. शेतीवर नाराज होऊ नका, फक्त एक करा. शेती निसर्गाधीन असल्यामुळे तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहे. एखादी एकर जमीन गेली तरी चालेल, पण शेततळ करून शेती यांत्रिक करा, ठिबक करा आणि कमी वेळेत जास्त उत्पन्न निघेल अशी शेती करा. आता कपाशी सोयाबीन पेरायची, लग्न खातिंडायचे दिवस गेले. शेतकऱ्याचा घोटाळा काय झालाय? कामच नाही. बाप कार्यकर्ता, पोरे युवक कार्यकर्ता आणि बायको बचत गटात जाते. अख्या सोयाबीन मध्ये गवत. बाप नुसता बांधावर उभा. काय गवत आहे? इळा घे, कापणार काप.
त्याचा पोऱ्या म्हणतो शेतीला नियोजन नाही. मग त्याचा बाप म्हणतो ह्या गवताला उपाय काय. त्याचा पोऱ्या म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. शेती ठिबक पाहिजे, मान्य, ठिबक पाहिजे, सेंद्रिय पाहिजे आणि मार्केटचा माल जो विकतोय 100 त्यालाही विकतील आणि त्याला हे मुद्दे काळाची. आणि दुसरा मुद्दा आहे शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. शेतीत तसं जमणार नाही. बरोबर आहे, जोड व्यवसाय पाहिजे. वेळ व्यवसाय, गाडगाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्यापाळा, म्हशी मांजरा, काही का वरच्यावर सुटला पाहिजे अशी शेती केली पाहिजे. तुम्हाला काय आता माझ्यापुढे बसलं का. खरंय 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 मी निघून गेलो का. अरे धंदा आहे त्याचा. तो काय फुकट सांगतो का, म्हणजे आमच्यामुळं उठतो. आणि समाजामध्ये कधी ध्यानात ठेवायचंय, वाईट वागणाऱ्याला कधीच त्रास होत नाही. चांगलं वागणाऱ्याची भांडी पडल्याशिवाय. चांगलं वागणाऱ्याला त्रास होणारच. ऐका कलीचे महिमान वाढदिवसाची पहिली शुभेच्छा झाड लावा. दुसरी शुभेच्छा मोबाईल दान करा. तिसरी शुभेच्छा शेती यांत्रिक करा. सेंद्रिय खतं वापरा आणि कमी वेळेत जास्त पीक निघेल अशी शेती घ्या. कारण शेतीचा व्हॅल्युएशन, पिकांची क्षमता कमी झाली.